नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकानं जरूर पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आता RTOचं आधार OTP व्हेरिफिकेशन काम चालू झालेलं आहे. आता तुम्ही समजताय सा, रिक्षावाला तर काही वाटेल ती समजतोय, आमचा गुरु OTP फोनवरनं विचारतो, आणखीन आमचं काम होतं आहे. हे लक्षात ठेवा. OTP, आपला OTP खाजगी वाहन मालकांनी तर हा व्हिडिओ जरूरच पहा. रिक्षावाल्यांचं काही ते गुरून ते बघून घेतली. आणि पण जुनी वाहनं आहेत ही तुम्ही एकमेकाला विकतासा आणि ती ऑनलाईन नावावरती होतात आणि OTPनं, आधार OTPनं तुमचं 100% व्हेरिफिकेशन होतं. तुमचा एकदा OTP सांगितला, सिलेक्ट झाला, ती गाडी दुसऱ्याच्या नावावरती सुद्धा होते. हे विसरू नका कुणीही. आपले पेपर, वाहनाचे पेपर कुणाजवळही देऊ नका. खाजगी वाड्यांतर गाड्या आता त्याला आपण TO म्हणतो. TO हे लक्षात ठेवा. प्रत्येक वाहन मालकानं हा परिपूर्ण काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका. जर तुमच्या वाहनावरती लोन नसेल तर ती गाडी TO करता येते ऑनलाईन आणि केल्या जातात. तुम्ही OTP सांगितला आणि संगणकावर OTP सिलेक्ट झाला की तुम्ही संपूर्ण परिवहन विभागाला राईट दिलेली आहे. त्या OTPच्यामुळं माझी गाडी दुसऱ्याच्या नावावरती करा. हा देशभर कायदा लागू झालेला आहे. जेवढा कायदा हा तुम्हाला सोपा वाटतोय तेवढा आता तुम्हाला त्या पेपरवरती खाली हे दादा लोक 28, 30 नंबर आणि 29 वरती भरतात, सह्या घेतात. ऑनलाईनला संपूर्ण सिलेक्ट होतं आणि फक्त RTOमध्ये क्लिक केली जाते आणि ती गाडी दुसऱ्याच्या नावावर 3 मिनिटात होते. हे कुणीही विसरू नका. तुम्हाला ही प्रक्रिया सोपी वाटत असेल. आता सगळ्या ठिकाणी TO मारले जातात, कितीतरी ठिकाणी सह्या, मालक कुठलाही हजर नसतो तिथं. ऑनलाईनच्या ह्यानं व्हेरिफिकेशन होतं OTPद्वारे. हे लक्षात ठेवा प्रत्येकानं. समजा तुम्ही कुणाला गाडी विकली सान, 28, 29 नंबरला सही केली, तुमचा काहीही व्यवहार असून द्या, त्यानं ऑनलाईनचं फॉर्म भरलं आणि ते पेपर खिडकीवर दिले, पावती वगैरे, तुमची गाडी त्याच्या नावावरच झाली म्हणून समजायचं. OTP हा महत्त्वाचा आहे. तर वाहन मालकांनो काळजी घ्या. जर तुम्ही तुमचं जुनं वाहन विकलं, तुमचा दोघांचा, घेणाऱ्यांचा देणाऱ्यांचा व्यवहार पूर्ण झाला, ऑनलाईनला दोघांनीही सह्या मारा, समोरासमोर OTP द्या आणि मग ज्या माणसानं गाडी घेतलेली आहे त्यानं ते RTOच्या साहेबाकडं पेपर नेऊन द्या. थोडी जरी तुम्ही चुकी केली, तुमचा व्यवहार होऊन द्या न होऊन द्या, तुमचा OTP सिलेक्ट झाला आणि गाडीचे पेपर, RC बुक वगैरे हे पेपर असले तिथं जमा केले की गाडी दुसऱ्याच्या नावावरती होते. जे तुम्ही ऑनलाईनला नाव भरलेलं आहे ते. त्याच्यामुळं वाहन मालकाने सर्वात मोठी काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आता शासनाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे. ज्यानं जुनी गाडी घेतली, कुठं समजा मुंबईची गाडी आहे, समजा 4 चाकी एखादी गाडी आहे किंवा बाईक आहे, मुंबईतल्या एखाद्या व्यक्तीनं दिली, विकली, त्यांचा काही व्यवहार त्याच्याशी काही कुणाचं घेणं देणं नाही, सरकारचं बी घेणं देणं नसतं. तुमच्या 29 नंबर, 28, 30 नंबरला सह्या असतील, तुमचे पेपर असतील तर ऑनलाईनला क्लिक केली जाते आणि ती गाडी त्याच्या नावावरती ट्रान्सफर होते. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. तसं 4 व्हीलर गाड्या आणि ज्या काही सह्या ह्याच्या त्याला गाड्या आहेत
ते तुम्ही व्यवहार करता आणि तुमचे व्यवहार आता फसू लागलेले आहेत हे लक्षात ठेवायचे. व्यवहार म्हणजे फसू कसं लागलेलं आहे. समजा तुम्ही एखाद्याला गाडी विकलीसा, तुमचा काही जो व्यवहार झालेला आहे आणि तुम्हाला काय त्या व्यवहारातलं म्हटलं असेल मी 15 दिवसानं देतो, महिन्यानं देतो, आणि जर तुम्ही ताबडतोब ऑनलाईन केली आणि पेपर त्याच्याकडे दिले की गाडी त्याच्या नावावरती 1-2 दिवसात त्याच्या नावावरती झाली ना आरशी बुक बी त्याच्या घरी जातं. हे मात्र कुणीही विसरू नका. दोघांनीही समोरासमोर तुमचा जो काय व्यवहार झाला की तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू शकता, तुमच्या संगणकावरनं अर्ज भरू शकता आणि ते पेपर ज्यानं गाडी घेतलेली आहे त्याच्याकडे द्यायचे. हे बघ बाबा, तुझी 28 नंबरवरती मी सही केलेले. ऑनलाईन नसते फॉर्म येतात. 30 नंबर आणि 29 नंबर हे ऑनलाईननं फॉर्म येतात. दोघांनी त्याच्यावर सह्या करा. ते पेपर तयार जा. बाबा तुझं विरार आरटीओ आहे, कोल्हापूर आरटीओ आहे, सांगली आरटीओ आहे, चित्त जा तू हे साहेबाकडे तुझी कागदपत्र घेऊन. टीओसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड हे त्या पहिल्या मालकाचं खाली लागतं, ड्रायव्हिंग लायसन, आणि ज्यानं गाडी घेतलेली आहे त्याचं एखादं लाईट बिल किंवा तिथं वास्तव्याचा प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, OTP द्वारे व्हेरिफिकेशन. आणि थोडी जरी तुम्ही गलती केली सा आणि ऑनलाईनला ते पेपर भरले आणि ते पेपर सरकारकडे जमा केले की त्याच्या नावावरती गाडी झाली. आता अनेक प्रकरणाची समोर यायला लागले. आधार, OTP व्हेरिफिकेशन ट्रॅक, बस तुमचा OTP सरकारकडे राहतो. हा OTP आम्हाला दिलेला आहे, त्याचं तो बघून घेईल. तुमचे काय व्यवहार असतील ते आम्हाला घेणं देणं नाही, हा स्पष्ट त्याचा अर्थ आहे. हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकानं एकमेकाला शेअर करा. आणि आपण जर दुसऱ्याला वाहन विकलं, तुमचा व्यवहार पूर्ण झाला की ताबडतोब ऑनलाईननं अर्ज भरा. हवं तर दोघं बी त्या RTOमध्ये जावा. पण समजा मुंबईच्या RTOमधून ज्याचं आहे तिथून त्याला करून द्यायचं सगळं. आणि ज्याच्या नावावर गाडी करायची आहे, समजा विरार RTOमध्ये करायचं आहे, तर त्या स्वतः मालकानं तिथं जायचं, साहेबाच्या समोर सह्या करा की तुम्हाला एवढाच आता बचाव आहे. आपला OTP तुम्ही म्हणशीला की मी ह्याला पेपर भरायला दिलेत, त्याला पेपर भरायला दिलेत, आज भरणार, उद्या भरणार, मला OTP सांगा. तुम्ही OTP सांगितला आणि जर तुमच्या काही व्यवहारात गडबड असली, OTP आला की व्हेरिफिकेशन झालं. म्हणजे हे ऑनलाईनला प्रोग्राम आहे. तुमचा सगळा डेटा ऑनलाईनला असतो. हे कुणीही वाहन मालकाने विसरू नका. तुमची मोटरसायकल असून द्या, ट्रक असून द्या, टेम्पो असून द्या, 4 चाकाची गाडी असून द्या, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. जेवढं आपण आधुनिक तंत्रज्ञान सोपं म्हणतोय ते सुद्धा धोकादायक आहेत. आजच्या कोणत्या गाडीचा मालक आहे त्याच्या सह्या कशा आहेत. सह्यामध्ये तर एवढे डीपर आहेत की ऑनलाईनला OTP असल्यामुळं काही तुमच्या सह्या राहिल्या तर ठोकून देतात. हेच लोक मिळती जुळती सही ठोकून देतात. सह्या सुद्धा डीपर झालेल्या आहे. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे. जोपर्यंत ज्या RTOच्या नावानं TOची गाडी करायची आहे, जो मालक ते पेपर घेऊन स्वतः त्या RTO अधिकाऱ्याच्या समोर उभा राहत नाही आणि त्याच्या समोर ती गाडी किंवा सही, गाडी काही दाखवायची गरज नाही, पण जोपर्यंत त्या ऑनलाईनचे 2 फॉर्म मिळतात, निघतातच ते ऑनलाईनचं, त्या फॉर्मवरती त्या अधिकाऱ्यानं सही घ्या, व्हेरीफाय करा आणि मगच तुम्ही क्लिक करा. हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं दक्षता घ्या, काळजी घ्या. नाहीतर तुमची गाडी ऑनलाईनला एकदा फॉर्म भरले की दुसऱ्याच्या नावावर झाली, तुम्हाला ते पैसे मिळून द्यात न मिळून द्यात ह्याचा कुणाचीही संबंध नाही. OTP हा ऑनलाईनला असतो. याचा अर्थ OTP म्हणजे तुम्ही 100% ही गाडी माझ्या नावावरची गाडी त्याच्या नावावरती करा, म्हणून हे दोघांचेही OTP असतात. हे मात्र विसरू नका. आणि त्याच्यावरनं सर्व हे व्हेरिफिकेशन होतं. तर प्रत्येकानं लक्षात ठेवा, जुनी वाहनं विकली की तुम्हाला ते 4-5 दिवसातसुद्धा ट्रान्सफर होतात. तुमच्या वाहनाचे सर्व पेपर ऑनलाईन करा, RTOला जावा, द्या कागदपत्र दोघांचीही, आधार कार्ड, पॅन कार्ड,
आणि ज्याच्या नावावर करायचे आहे त्याचं लाईट बिल किंवा असा तिथला स्थिर प्रूफ हे तुम्हाला जोडावं लागतं. साधी सोपी प्रक्रिया आहे, धोकादायकसुद्धा प्रक्रिया आहे, ऑनलाईन फंक्शन आहे. OTPनंच व्हेरिफिकेशन. पुन्हा तुम्ही काहीही करू शकणार नाहीचा. काळजीपूर्वक व्यवहार करा, काळजीपूर्वक जुनी वाहनं खरेदी विक्री करा, काळजीपूर्वक ऑनलाईनचा OTP द्या, समोरासमोर OTP द्या, तुमची खात्री करा. तुमचा व्यवहार जो काय असेल तो पूर्ण करा, मगच OTP द्या, नाहीतर ती गाडी TO होते म्हणजे ट्रान्सफर होते. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा आणि हे सर्व व्हिडिओ मूचवाले मोकाशी यूट्यूबचे तुम्ही पाहत राहा, एकमेकाला शेअर करत राहा, तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे. इथं फसवणाऱ्यांची संख्या 99% आहे. सगळे पैशाच्या मागे लागलेले आहेत. RTOवालेसुद्धा धनाधन पैसे छापतात आणि गोरगरिबांचं वाटोळं करतात, वाहतूक व्यवस्थेचा सत्यानाश करतात त्या लाचखोरीपणामुळं. पण वाहन मालकांनो, OTPद्वारे व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे. OTP 100% हे काम झालेलं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.